रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा
माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर हा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम तिचा हा देह देव इच्छिता ती पाही देव इच्छिता ती पाही देव इच्छिता ती पाही आई हा लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या सारणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो हनुमान कुमारी गोपाल विठोबार कुमारी गोपाल विठोबार कुमारी गोपाल विठोबार कुमारी गोपाल विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी रे
इहलोकी देह देव इहलोकी इहलोकी देव इच्छिता पाहे देव इच्छिता पाहे देव इच्छिता पाहे धन्य आम्ही आलो धन्य आम्ही जन्मालो देवा इच्छिता पाहे देवा इच्छिता पाहे देव इच्छिता विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे दास दास विठोबा दास
विठोबाचे झालो हे दास विठोबाचे झालो दास दास विठोबा झालो पदम पगर मगर गर सनी पनी रे मगर पम नप निर सनी सा गर ग सरे सा द नि द पद पम पम गम गर गर सा दास विठोबा गर सनि पनि पसास पनि परे रे पनि पग गर रे सरे सरे सनि सा प म प ग म प ग म स म ग सा ग रे ने सा ग म प दास विठोबा सा ग म प म प ग म ग रे ग सा रे नि रे द नि रे ग रे मा धनी रे रे सा रे ग म प धा प ध नि रे
म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा सा रे ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा सा रे ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा रे ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा म प ध नि सा दास विठोबाच झालो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो जन्मालो विठ्ठल 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 देव इच्छिता ती पाही धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्या मी जन्मालो
दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत महायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पान पांडुरंग करू प्रथम नमन 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 हो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जगपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल इह लोकीचा हा देह इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्या मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा 4 चरणाचा पण या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्त्व वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे आणि तुकोबाराय आजच्या या अभंगाद्वारे या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्त्व या ठिकाणी वर्णन करतात ऐका हा नरदेह किती महत्त्वाचा आहे ते या अभंगाद्वारे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात या देहाचं महत्त्व तुकोबारायांनी का सांगितलंय याचं कारण आहे इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावं लागणार आहे मरण काही कुणाला चुकणार नाही चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथं जन्मालाच आलेला नाही मला असं वाटतं कुणाच्या मरणाला कुणाला जर अडवता आलं असतं तर आपण या जगामध्ये कधीच कुणाला जाऊ दिलं नसतं जाऊ दिलं असतं का अजिबात नाही आपल्या घरातली व्यक्ती 25 वर्षाची असू द्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला वाटत नाही की आपली व्यक्ती निघून जावी
50 वर्षाची झाली तरी वाटत नाही ती व्यक्ती निघून जावी. 100 वर्षाची झाली तरी घरातल्या कोणत्याही माणसाला वाटत नाही की आपलं माणूस निघून जावं. का वाटत नाही याच्या मागे रिझन आहे, त्याच्या मागे कारण आहे. कारण आपल्या घरातलं माणूस कोणाच्या तरी घरी पाहुणं म्हणून गेलं तर आपल्याला माहीत असतं दादा, 4 दिवसाने, 8 दिवसाने, 15 दिवसाने ते पुन्हा परत रिटर्न घरी येणार आहे. पण देवाघरी गेलेली व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा परत कधीच भेटू शकत नाही हे माहीत असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. पण लक्षात ठेवा, जन्माला आलोय याचा अर्थ मरावं लागणार आहे. आणि मृत्यू करता 3 गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या कोणत्या ऐका. पहिली गोष्ट स्थळ, दुसरी गोष्ट वेळ आणि तिसरी गोष्ट काळ. ज्याचं स्थळ, ज्याचा वेळ आणि ज्याचा काळ निश्चित झालाय त्याला या जगामध्ये कोणीच अडवू शकत नाही. काही लोकांचं स्थळ येतं पण वेळ आणि काळ येत नाही. काहींचा वेळ येतो पण काळ आणि स्थळ येत नाही. आणि काहींचं महाराज वेळ येतो पण मात्र त्या ठिकाणी स्थळही येतो पण काळ येत नाही. असं कधी होतं माहिती आहे का अनिल महाराज? कधी कधी आपण खूप मोठा ॲक्सिडेंट पाहतो, गाडी पूर्ण डॅमेज असते, लॉस असते. आपण गाडीकडे पाहून तर्क वितर्क लावतो, एवढा मोठा ॲक्सिडेंट आहे म्हणजे गाडीतलं एकही माणूस वाचलं नसेल. पण त्या गाडीतल्या माणसाला साधं खरसटलेलं सुद्धा नसतं. मग आपण विचार करतो, अरे बापरे, एवढा मोठा ॲक्सिडेंट आणि साधं खरसटलेलं सुद्धा नाही. मग याचं कारण काय? त्याचं स्थळ आलं होतं, त्याची वेळ आली होती पण त्याचा काळ आलेला नव्हता. आणि कधी कधी घरातनं निघाल्याच्या नंतर अर्ध्या किलोमीटरवर माणसं जातात, ठेच लागती, खाली पडतात आणि मरतात. आपण विचार करतो अर्ध्याच किलोमीटरवर गेला होता, कसा गेला, ठेच लागायचं निमित्त झालं. असं नाहीये, त्या अर्ध्या किलोमीटरवर त्याचा मृत्यू ठरलेला होता. काही काही माणसं मरण्याकरता घरातनं दवाखान्यात जातात आणि काही काही माणसं मरण्याकरता दवाखान्यातनं घरात येतात. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे आपलं मरण कुठे आहे हे आज नाही निश्चित झालं. ज्या दिवशी आपण जन्माला आलो ना, जन्माला आल्यानंतर 5च्या दिवशी सटवाईने तुमचा आमचा स्थळ, वेळ आणि काळ निश्चित केलेला आहे. त्याला कोणीच अडवू शकत नाही. तुम्ही किती अडवण्याचा प्रयत्न करा तरी अडवता येत नाही. घरातले सहज म्हणतात, थोड्या वेळ घरात थांबून ठेवलं असतं ना तर असं झालंच नसतं, आमचं चुकलं, आम्ही त्याला थांबवायला लागत होतं. अजिबात नाही. तुम्ही घरात जरी थांबून ठेवलं असतं आणि त्याचा काळ जर येणार असताना तर घरात बसून सुद्धा ठेच लागून सुद्धा तो जाऊ शकत होता. कारण प्रत्येकाचं स्थळ, प्रत्येकाचा वेळ, प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे. त्याला कोणीच अडवू शकत नाही. कारण इथं आल्यानंतर प्रत्येकाला मरायचं आहे. ज्ञानोबा म्हणतात, उपजते ते नाशे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच असणार आहे. आले अवतार येरते पामर जीवने, येरते पामर जीवने. नाही भूरो आले अवतार येरते पामर जीवकीने, येरते पामर जीवकीने. येरथे पामर जीव किती. ऐका, सगळ्यांना सगळ्यांच्या अडचणी कळाल्या आहेत. लक्षपूर्वक ऐका. अडचण अनिल महाराजांना कळाली, अडचण सुनील महाराजांना कळाली, अडचण सर्वांना कळाली, अडचण मलाही कळाली. पण कधी कधी काय असतं, तुका म्हणे कसं, जसं होईल तसं. बरोबर आहे की नाही? ते ऍडजस्ट करायची सवय असली पाहिजे. आणि कीर्तनकाराकडे ती गोष्ट नसेल ना तर मग काहीच खरं नाही. एक लक्षात ठेवा, आता जर समजा इथे साऊंड लागला नाही, स्वर लागला नाही तर सुनील महाराज तुम्ही गप्प बसले तरी कोणाला काही हरकत नाही. पण इथे स्वर लागला नाही, साऊंड लागला नाही, अनिल महाराज तुम्ही गप्प बसले तरी काही हरकत नाही. पण मी जर गप्प बसले तर चालणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, मला इथं बोलावंच लागणार आहे आणि तुम्हाला इथं ऐकावंच लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ही जगामध्ये तीच व्यक्ती मोठी होते ज्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे. खरं सांगते तुम्हाला, जिथं असेल तिथं ऍडजस्ट करता आलं पाहिजे. आणि मला माहिती आहे सुनील महाराज, मी 9वीत असताना पहिलं कीर्तन केलं होतं.
तेव्हा तर साऊंडही नव्हता, तेव्हा माईक असा आटकवलेला होता आणि मी त्या माईकवर कीर्तन केलेलं आहे, म्हणून मला हे सगळं ऍडजस्ट करायची सवय लागली. विठ्ठल कीर्तन पुरं होईपर्यंत आपण जर वाकडच तोंड करत राहिलो ना, किंवा जमतच नाही तर पुढच्या पब्लिकला कळत नाही नेमकी आपली अडचण काय आहे. त्यांना नाही कळत आपली अडचण काय, आपल्याला माहिती आहे. पण खरं सांगू का, ते बिचारे ऐकण्याकरता आलेत. या जाधव परिवाराने एवढा मोठा सोहळा ठेवलाय आणि शेवटपर्यंत जर आपला स्वरच लागला नाही किंवा साऊंडच लागला नाही तर या परिवाराचा मूड ऑफ होईल आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्याकरता नाही पण त्यांच्याकरता ही सेवा करावी लागणार आहे. म्हणून सगळ्यांनी ॲडजस्ट करा, काही हरकत नाही. तुमच्या कानाला गोड वाटतंय, कुणाला गोड वाटतंय तर आमचं जाऊ द्या, पण तुम्हाला गोड वाटतंय ना, हां तुम्ही महत्त्वाचे, आमचं जाऊ द्या, आमचं रोजचंच आहे. ऐका, मला सांगायचं एवढंच आहे की इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. त्या जाण्याला अडवता येणार नाही, नाही म्हणता येणार नाही. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचं आहे. नाही म्हणता येणार नाही म्हणजे ज्ञानोबारायांची ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहोळिया, ना म्हणूने धनंजया जिया परे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यू दोन प्रकारचे सोहळे प्रत्येकाला भोगायचे आहे. जन्माला आलोय याचा अर्थ मरायचा आहे आणि त्या मरणाला अडवता येणार नाही. लक्षपूर्वक ऐका. हे बघा, आमच्याकडे माणूस गेल्याच्या नंतर 10 दिवसाच्या आत घरवर जाण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे जातात का घरवर? तुम्ही काय म्हणतात, दारावर म्हणतात की घरवर म्हणतात? हां, मला तेच म्हणायचे, समजून घ्या. तुम्ही दारावर म्हणतात आणि आमच्याकडे घरवर म्हणतात, दोन्हींचा अर्थ एकच आहे. तुम्ही जातात ना दादा दारावर? बरं, मला एक सांगा, दारावर जाण्याच्या पाठीमागे काय कारण आहे? का बरं जावं दारावर? तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? बरं मी सांगते ऐका. दारावर जाण्याच्या पाठीमागे कारण इतकंच आहे की त्या घरातल्या लोकांचं दुःख हलकं व्हावं म्हणून दारावर जाण्याची पद्धत आहे. पण सांगू मी तुम्हाला, मला नेहमी असं वाटतं 50% लोक दारावर जातात ते दुसऱ्याचं दुःख हलकं करायला आणि 50% लोक दारावर जातात ते दुसऱ्याच्या दुःखावर मीठ चोळायला. काय वाटतं तुम्हाला? हे त्रिकालवादी सत्य आहे दादा. बऱ्याच लोकांना टॉन्ट मारायची घाण सवय असते, टोमणे मारायची. जमत काहीच नाही पण टोमणे द्यायची. कळतंय ना तुम्हाला? टोमणे द्यायची फार काही बायका पहा, दुःखात असले तरी टोमणे देतात आणि सुखात असले तरी टोमणे देतात. काही बायका दारावर येतात, ते घरातले बिचारे रडत असतात आणि या दारावर येणाऱ्या बायका त्या घरातल्यांना म्हणतात, का हो आम्हाला कळवायचं ना, इतके आजारी होते, आम्ही तुम्हाला चांगल्या दवाखान्याचा पत्ता दिला असता, हाताने माणूस मारला. खरं सांगा दादा, हाताने कोणी माणूस मारतं का हो? आणि तुम्हाला काय वाटतं, घरातले दवाखाना करत नाही का? घरातले दवाखाना करतात, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये रिकामे सल्ले देणारे खूप लोक आहे. म्हणून ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. याच्याही पुढचं वर्जन सांगू का तुम्हाला? या जगामध्ये असा एकही डॉक्टर नाही की तो तुमच्या मरणाला अडवू शकेल. याच्यावर अंडरलाईन करा. कोणताच डॉक्टर तुमच्या मरणाला अडवू शकत नाही. ऐका जरा, तुम्ही कधी दवाखान्यात गेलेत का? कोणीच नाही गेलं? बापरे, सगळे निरोगी आहात की काय? आजी गेलात दवाखान्यात सगळे? पहिले दिवस गेले. पहिले आजी आम्हाला सांगायच्या, ताई आमची म्हातारी 99 वर्षाची झाली पण अजून इंजेक्शन माहीत नाही, दवाखाना माहीत नाही. पण आता तसं राहिलं नाही. आता नुसतं दिवाळीचं 2 दिवस आवरलं तरी तिसऱ्या दिवशी ॲडमिट करावं लागतं. बरोबर आहे की नाही? आता ते दिवस नाही. म्हणून दवाखान्यात आपण सगळे जातो की नाही? जातो. बरोबर, सगळे दवाखान्यात जातात ना तुम्ही? हां, मला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. दवाखान्यात गेल्याच्या नंतर, हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर, त्या दवाखान्यात गेल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतं? बोला, पटकन बोलले तर आपला वेळ कमी वाचेल. पटकन बोला. काय दिसतं सांगू का? हे बघा, डॉक्टर नंतर, पेशंट नंतर, नर्स नंतर, सगळे नंतर, पण दवाखान्यात एंट्री केली, प्रवेश केला की त्या हॉस्पिटलमध्ये एक देवाची मूर्ती दिसते की नाही? दादा, डॉक्टरांचा भाव ज्या देवावर असेल ना,
त्या देवाची मूर्ती तिथे असते. आणि मग आता ऐका, आपलं सिरियस असणारं पेशंट घेऊन आपण दवाखान्यात जातो, बरोबर आहे की नाही? ज्यांच्यावर ही वेळ आली असेल ना, त्यांना हा सगळा जशाचा तसा प्रसंग आठवेल. आपलं सिरियस असणारं पेशंट आपल्या हातात असतं, आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं, पेशंट बेशुद्ध असतं. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर साहेब काहीही करा पण आमचं माणूस वाचवा, असंच म्हणतो की नाही? डॉक्टर त्यावर म्हणतात, हा फॉर्म भरावा लागेल, एवढे एवढे पैसे तयार ठेवावे लागेल. डॉक्टर साहेब पैशाची काळजी करू नका, लागेल तेवढे पैसे आणून देतो पण आमचं माणूस वाचवा. त्यावर आपण म्हणतो, डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो पण आमचं माणूस वाचवा. त्यावर डॉक्टर काय म्हणतात ऐका, जेवढे या 2 हातात आहे तेवढे प्रयत्न मी करेल, पण जिथे माझे प्रयत्न संपतील तिथून पुढे त्या देवाचे प्रयत्न चालू होतील. म्हणून पाया माझ्या पडू नका, पायाच पडायचं असेल तर तुम्ही देवाच्या पाया पडा. सोडविना कोणी तुका म्हणे तुझा, 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 सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, 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 एका चक्रपाणी वाचोनिया. काळाची ये उडी पडेल बदेवा, 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 काळाची ये उडी पडेल तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तुकोबाराय म्हणतात त्याच्याशिवाय सोडवणारं कोणी आहेत महाराज. म्हणून जगामध्ये किती डॉक्टर किती ज्ञानी असले तरी आपल्या मरणाला अडवता येणार नाही अडवता येणार महाराज. समजा डॉक्टरला जर मरणाला अडवता आलं असतं तर या जगामध्ये एकही डॉक्टर गेला नसता, पण डॉक्टरलाही मरावं लागतं, हे त्रिकालवादी सत्य आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाला मरावंच लागणार आहे. श्रीमंतातल्या श्रीमंताला सुद्धा मरायचं आहे आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा मरायचं आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे. इथे मृत्यू कुणाला अडवता येणार नाही दादा, मृत्यूला नाही म्हणता येणार नाही. म्हणून मागे सगळे गेले म्हणजे आपल्याला जायचं आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. थोडं मागे पहा ना, तुम्ही मागं पाहायला शिका. आज आपण किती श्रीमंत झालो ना तर मागची गरिबी विसरता कामा नाहीत महाराज. एक लक्षात ठेवा, आज तुम्हाला 5 पक्वान्नाचं जेवण मिळतंय, पण मिरची भाकरीवर काढलेली दिवस कधी विसरू नका. लक्षपूर्वक ऐका, पुढे चालतोय ना, मागं जाणाऱ्यांची लिस्ट आपण पाहिली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला मरावं लागणार आहे. एक लक्षात ठेवायचं. तुम्ही जर म्हणत असाल ना ताई मी कोटी रुपयाचा मालक आहे, मी कसला मरतो, तुमचे कोटी रुपये कुठंच लागत नाही दादा. किती प्रॉपर्टी होती महाराज. आता टाटा बिर्ला अनिल अंबानी अनेक झाले असतील, पण रावणाकडे एवढी संपत्ती होती की रावणाला सुद्धा मरावं लागलं. रावण एका गोष्टीने श्रीमंत नव्हता, भक्तीने श्रीमंत होता, ज्ञानाने श्रीमंत होता, संपत्तीने श्रीमंत होता आणि प्रपंचाने सुद्धा श्रीमंत होता रावण. ऐकताय ना तुम्ही? भक्ती किती होती रावणाची, इतकी भक्ती होती.
की सकाळी उठला की 6 तास पूजा करायचं. किती ऐकताय तुम्ही सगळे? 6 तास. दादा मांडी सुद्धा मोडत नव्हता. कोण? आपली भक्ती रावणाच्या पुढं कुठंच लागत नाही. आपण एका बाजूला देवाला पाणी घालतो आणि दुसऱ्या बाजूला नातवाला शिव्या देतो, ही आपली भक्ती. बरोबर आहे की नाही? रावण इतका भक्ती श्रीमंत होता की सकाळी 6 तास पूजा करायचा आणि रोज महादेवाला 1000 कमल पुष्प अर्पण करायचा. पण अनिल महाराज एक दिवस 999 फुलं आली, पण एक फुल कमी पडलं. रावणाने सांगितलं काहीही करा पण एक फुल घेऊन या. कुठून आणायचं प्रश्न पडला. फुल काही मिळत नव्हतं. पण रावणाने विचार केला फुल तर वाहावं लागणार आहे, मग अशा वेळेला काय करायचं. रावण ज्ञानी होता. रावणाने विचार केला मला 10 तोंड आहे, याला सुद्धा मुखकमल म्हणतात. म्हणून रावणाने एक शिर कट केलं आणि भगवंताला मुखकमल म्हणून अर्पण केला. हो, काय भक्ती होती दादा रावणाची. भक्ती श्रीमंत. त्या भक्तीच्या जोरावर महादेवाचं आत्मलिंग उचलून आणलं होतं. भक्ती श्रीमंत. ज्ञान 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत. रावणाकडे फक्त ज्ञान वेदांताचं शास्त्राचंच नव्हतं, गायकीच्या क्षेत्रातलं सुद्धा ज्ञान रावणाकडे होतं. कोणत्या प्रसंगाला कोणता राग गायचा हे रावणाकडे ज्ञान होतं. नाहीतर सुनील महाराज आता बरेच गायक आहे, आता आनंदाच्या प्रसंगाला रडायचा राग गातात आणि रडायच्या प्रसंगाला आनंदाचा राग गातात. पण गायकाला याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर मरणाचा प्रसंग आहे तर तिथं कोणता राग म्हणावा, दुःखाच्या प्रसंगाला आनंदाच्या प्रसंगाला. आता मला तर काही गायन येत नाही, पण मला नेहमी असं वाटतं की ज्या त्या प्रसंगानुरूप जे ती चाल म्हटली पाहिजे. रावणाचं असं होतं की रावण जर गायला लागला तर मेघानं सुद्धा बरसावं इतकं सुंदर गायन होतं. ज्ञानाने श्रीमंत, भक्तीने श्रीमंत. पुढे ऐका, प्रपंचाने सुद्धा श्रीमंत होता. कोण? रावण. आपला प्रपंच रावणाच्या पुढं कुठंच लागत नाही. खरंच आपला प्रपंच आहे तरी काय, हम दो हमारे दो. आता तर मोठं अवघड आहे. हम दो हमारा एक. इथून पुढे या ठेवता की नाही मला फार मोठा प्रश्न आहे. खरंच हो. आता नवीन मुलींचं लग्न झालं 2 वर्षांनी विचारा काही मुलबाळ, ती म्हणते अजिबात नाही. म्हटलं कारण? ती म्हणते ताई मुलं होऊन दिले तर आमच्या शरीराचा फिटनेस चेंज होतो म्हणून आम्हाला होऊ द्यायचं नाही. तुम्ही फिटनेसचा विचार करा आणि जा जरा इतर धर्मांकडे पहा. एका बाईला 10-10 12-12 मुलं आहे आणि अशीच जर त्यांची झपाट्याने संख्या वाढायला लागली तर हिंदुस्थानचं अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हिंदूंना सावध व्हा. खरंच सावध व्हा. केवढा प्रपंच आहे त्यांचा. आणि माझं म्हणणं एवढंच आहे, नका 10-10 12-12, पण बहिणीला भाऊ असावा, भावाला बहीण असावी. बहीण भावाचं नातं अनन्य सुंदर नातं आहेत महाराज. पण सध्या बहीण भावाच्या नात्याला काजळी लागली दादा. आता सध्या बहीण भावाच्या दारात नाही, भाऊ बहिणीच्या दारात नाही. बहिणीला विचारलं का भावाकडे जात नाही, बहीण सांगते त्यानं मला वाटा दिला नाही. वाट्यासाठी भांडणाऱ्या तुम्ही बहिणी, माझी तुम्हाला कळकळीची विनंती, नका वाट्यासाठी भांडू, नका भावाशी भांडण करू, नका भावाशी वाद करू. सासरचे सांगतील आणि तुम्ही वाटा मागाल. अरे कितीतरी बहिणी भावाच्या तोंडाकडे पाहत नाही. तुम्ही जरा जुने दिवस आठवा ना, लहानपणीचे दिवस आठवा. तुम्ही शाळेत निघाल्या असेल, कोणा पाहुण्यानं जर तुम्हाला चॉकलेट दिलं असेल तर ते चॉकलेट तुम्ही एकटीनं कधी खाल्लं नाही, त्याचे 2 तुकडे केले असतील. मोठा तुकडा लहान भावाला आणि छोटा तुकडा खाणाऱ्या तुम्ही बहिणी आज भावांशी बोलत नाही, माहेरात जात नाही. माझ्या बहिणी म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, नका वाटा मागण्याच्या भानगडीत पडू. कशाला वाईट होतात. अरे निदान माहेरात 2दा तरी जाता आलं पाहिजे. एक रक्षाबंधनला, दुसरं भाऊबीजेला. इतकं रिलेशन जपा, इतकं नातं जपा की भावाच्या दारात गेल्या गेल्या भाऊजाईनं पटकन ग्लासभर पाणी दिलं पाहिजे आणि बसा म्हटलं पाहिजे. एवढं तरी चांगलं वागता आलं पाहिजे. नका वाटा मागण्याच्या भानगडीत पडू. आणि तुम्ही सगळे भाऊ, एखादी बहीण श्रीमंताच्या घरात दिलीत तिला अजिबात काही देऊ नका. पण तुमची बहीण जर गरीब घराण्यात दिली असेल तर ती न म्हणता तिला द्या. कारण बहिणी भाच्यांना केल्यानं तुम्हाला काही कमी होणार नाही. दिलं पाहिजे दादा. काय कमी होणार आहे. पहिलं मामाच्या घरी एक तरी भाचा शिकायला असायचं, एका तरी भाचीचा विवाह तुम्ही करायचे. पण आज मामाच्या घरी कोणी दिसत नाही. कारण बहीण भावाच्या नात्याला सध्या काजळी लागलीत महाराज. हा आपला प्रपंच आहे, जाऊ द्या. रावणाचा सांगते ऐका, एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती ऐकताय तुम्ही सगळे पुरुष मंडळी? किती बायका होत्या? हा, तुम्ही फक्त ऐकायचं, त्या भानगडीत पडायचं नाही.
नाही तर तुम्ही म्हणाल रावणाला एवढ्या होते आणि मला अजून एखादी. अजिबात नाही. तुम्हाला एक मिळाली ना तुमचं भाग्य आहे. सध्या 70% पोरं प्रत्येक गावात बिना लग्नाचेच फिरताय दादा. बायकोच नाहीये. आता काय सांगायचं तुम्हाला. सध्या फार बिकट परिस्थिती आहे. सध्या मुलीच्या आईबापाला फार गमेंड आली, गमेंड. सध्या मुलीच्या आईबापाला असं वाटतं आमच्याकडे काही सोनं आहे काय माहिती. नातं जमत नाही दादा. मुली नाही असं नाही, मुली भरपूर आहे, पण मुलीच्या आईबापाने मर्यादा सोडून दिल्या दादा. तुम्ही सांगा ना, मुलगा जर पहिले बघायला गेले तर मुलगा बघायला कोण जायचं? मुलीची आई जायची की वडील जायचे दादा? बोलत चला ना तुम्ही. वडील जायचे. आता ह्या इतक्या शहाण्या झाल्या की आता ह्या स्थळ पाहिलं, किचन कसं ह्या पाहिलं. किती विशेष आहे. जरा मर्यादा ठेवा. काही मर्यादा आपण पाळल्या पाहिजे. तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहेत महाराज. मात्र स्थळ जमत नाही. स्थळ जमवणाऱ्याला फार अडचणी येतात. इतक्या अडचणी विचारू नका. कोणी कोणामध्ये पडायला तयार नाही. आणि म्हणून मुलीच्या आईबापाला माझी विनंती आहे, किती जमीन आहे, किती जागा आहे, मुलगा किती हँडसम आहे, त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहेत, हे नका पाहू. मुलगी देत असताना एकच काम करा, तुमची मुलगी सुखात राहावी असं जर वाटत असेल तर मुलगा पाहायला गेल्यानंतर त्याच्या गळ्यात माळ आहे का ते पहा. 100% तुमची पोरगी सुखात राहील. त्यानं कोटीची प्रॉपर्टी कमवली पण रोज पिऊन पडतंय, त्या प्रॉपर्टीला करतात काय महाराज. म्हणून मुलगा सुसंस्कारी असणं गरजेचं आहे. पण सध्या नातं जमत नाही, स्थळ जमत नाही, मुली भेटत नाही, हा भाग वेगळा आहे. तो आपला प्रपंच. रावणाचा सांगते, जाऊ द्या, वेळ जाईल आपला. रावणाला एकट्या किती बायका होत्या? फिट बसलं तुमच्या डोक्यात. 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू, एवढा मोठा प्रपंच रावणाचा. मला असं वाटतं सध्या जर रावण असता ना दादा, रावण असता आणि आमदारकीला उभा राहिला असता तर मतदान सुद्धा मागायची गरज पडली नसती. घरचंच मतदान होतं एवढं. पण रावण होता तो प्रपंचाने श्रीमंत, ज्ञानाने श्रीमंत, भक्तीने श्रीमंत. आणि पुढे ऐका, संपत्ती किती होती रावणाची. काशाची घरं सोडा, पितळाची सोडा, तांब्याची सोडा, फक्त सोन्याची ऐका. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. हरे जेथे कांचन तांब्याची, हरे जेथे कांचन तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे जाती कांचन तांब्याची, कोटी घरे जाती कांचन तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं सोन्याची होती दादा. रावण ज्या सिंहासनावर बसायचा त्याला 9 पायऱ्या होत्या. सिमेंटच्या विटाच्या नव्हत्या. मग 9 ग्रहांच्या 9 पायऱ्या. कुबेराच्या पाठीवर पाय देऊन रावण सिंहासनावर बसायचा. मग इतका श्रीमंत असणारा रावण, त्याला मरण आलं नाही का? सांगाते कबड्डी गेली नाही, सांगाते कबड्डी गेली नाही, सांगाते कबड्डी गेली नाही, सांगाते कबड्डी गेली नाही, सांगाते कबड्डी गेली नाही. हे तुका म्हणे जाती संपदाय तुला म्हणे जाती संपदाय वडी, तुका म्हणे जाती संपदाय तुला म्हणे जाती संपदाय वडी. सांगाते कबड्डी गेली नाही, कबड्डी गेली नाही, सांगाते कबड्डी गेली नाही, गेली नाही, कबड्डी गेली नाही. त्या बात आहे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. 1 रुपया बरोबर गेला नाहीत महाराज. काय आलंय बरोबर सांगा ना मला, काय येणार आहेत बरोबर? काही येत नाही. म्हणून श्रीमंतालाही मरायचं आहे, गरीबालाही मरायचं आहे. मृत्यू निश्चित आहे, पण मरायचं कसं हे फार महत्वाचं आहे. ते आपण ठरवू शकतो कसं मरायचं. दादा आपण इतकं भाग्यवान नाही हो की देवाच्या हाताने आपल्याला मृत्यू येईल. पण एवढं तर भाग्यवान व्हा की देवाचं नामस्मरण करता करता मृत्यू आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ऐका, किती भाग्यवान आहेत ते.
लक्षपूर्वक ऐका. इथे जात कोणती हे महत्वाचं नाही, काही करून मरतोय याला सगळ्यात जास्त महत्व आहे. फार गोड प्रसंग आहे, सांगता येईल का? भिल्ल राजाची कन्या ती शबरी माता. अतिशय मार्मिक प्रसंग आहे. किती मृत्यू गोड आलात ते सांगते. इथे जात महत्वाची नाही, तुम्ही कोणत्या जातीला जन्माला आलात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करून मरतात याला सगळ्यात जास्त महत्व आहे. भिल्ल राजाची कन्या ती शबरी माता, आणि शबरी मातेचा विवाह ठरला दादा. आणि विवाह ठरल्याच्या बरोबर जेवणाची तयारी केली बापानं. मुलीचा विवाह आहे, किती तयारी केली असेल, इतकी तयारी केली की त्या झोपडीच्या बाजूला सगळ्या बकऱ्या आणून बांधल्या. शबरी मातेनं खिडकीतनं डोकावून पाहिलं आणि बाबांना विचारलं, बाबा या सगळ्या बकऱ्या कुणासाठी आणल्यात? बाबांनी सांगितलं, शबरी तुझा विवाह आहे आणि विवाहाच्या जेवणाची तयारी म्हणून या सगळ्या बकऱ्या आणल्या. शबरी मातेनं विचार केला, मी लग्न करणार आहे म्हणून या बकऱ्यांचा जीव जाणार आहे, आणि समजा मी जर लग्नच केलं नाही तर या मुक्या प्राण्यांचा जीव वाचेल. पण मी जर म्हटले बाबा मला लग्न करायचं नाही तर बाबा हे मान्य करणार नाही. मग अशा वेळेला काय करावं म्हणून शबरी मातेनं न सांगता तिथून पळून गेलीत शबरी महाराज. पळून गेल्याच्या नंतर एका जंगलात गेली. तिथं एका साधू महात्म्यांची कुटिया होती. त्या कुटियेच्या तिथे शबरी मातेनं पाहिलं आणि तिथे एका झाडावर राहू लागली. शबरी मातेनं विचार केला, असंही लग्न करायचं नाही, या महात्म्यांची जर सेवा केली तर 100% आपलं कल्याण होईल. शबरी मातेनं त्या महात्म्यांची सेवा करायला सुरुवात केलीत महाराज. जेव्हा महात्मे आणि त्यांचं शिष्यगण सगळं स्नानाला जायचं तेव्हा शबरीनं त्या झाडावरून उतरायचं, सगळी झाडलोट करून ठेवायची, सगळं व्यवस्थित करून ठेवायचं. एक दिवस शिष्यमंडळी विचार करतात, अरे इतके दिवस झाले एवढा कचरा असायचा, गेले 8 दिवस पाहतोय कचराच नाही. कोणीतरी येत असावं आणि साधूंची सेवा करत असावं, कोण करतंय हे आपण पाहिलं पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी शबरी मातेनं बघितलं, सगळेजण आंघोळीला गेलेत. शबरी झाडावरून खाली उतरली आणि सगळं झाडलोट करायला लागली. तेव्हा मात्र ते पाय मळालेले, पायावर डाग पडलेले, कपडे फाटलेले, केस विस्कटलेले त्या सगळ्या शिष्यांनी पाहिलं आणि शबरीला मात्र विचारलं, कोण आहेस तू? शबरीनं सांगितलं, भिल्ल राजाची कन्या मी शबरी आहे. काय करायला आली तिथे? मी साधूची सेवा करते. तुझा अधिकार नाहीये तू सेवा करावीत म्हणून त्या शिष्यांनी त्या शबरीला मारलं आणि तिथून काढून दिलं. पण शबरीने विचार केला, मी कुठे जावं? साधूची सेवा करायची संधी मी सोडणार नाही. पुन्हा मात्र शबरी एका झाडावर जाऊन बसली. सगळी शिष्यमंडळी गेली आंघोळीलात महाराज. आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर त्या पाण्याचा दुर्गंध येऊ लागला. आणि मग मात्र सगळी शिष्यमंडळी आली. साधू महाराजांना विचारलं, महाराज आपण स्नानासाठी गेले होते का? होय म्हटलं, मी गेलो होतो. मग पाण्याचा सुगंध येत होता की दुर्गंध येत होता? महाराजांनी सांगितलं, काही वाटलं नाही, सुगंधच येत होता. मग महाराज आम्ही स्नानासाठी गेलो, सगळ्या पाण्याचा दुर्गंध यायला लागला, काय कारण असावं? महाराजांनी विचारलं, सकाळपासून काही वाईट काम केलं का तुम्ही? त्या सगळ्या शिष्यांनी सांगितलं, एक मुलगी इथं आली होती, झाडलट करत होती, अगदी मळलेले कपडे घातलेले, केस विस्कटलेले, हातापायावर डाग पडलेले. अशा वेळेला आम्ही तिला मारलं आणि इथून काढून दिलं. महाराजांनी सांगितलं का, ज्या मुलीला तुम्ही मारून काढून दिलं त्या मातेचे पाय धुवा आणि पाय धुतलेलं पाणी त्या गंगेत टाका, पाण्याचा दुर्गंध जाईल आणि सुगंध येईल. सगळे शिष्यमंडळी तिच्याकडे गेली. शबरी मातेचे पाय धुतले आणि पाय धुतलेलं पाणी मात्र गंगेमध्ये टाकलं. पाण्याचा सुगंध यायला लागला, दुर्गंध निघून गेला. सगळ्या शिष्यमंडळींनी मात्र शबरी मातेचे पाय धरलेत महाराज, पाया पडू लागलेत. आणि पाया पडत असताना साधू महाराज तिथं आले. साधूंनी विचार केला आणि म्हटलेत, शबरी किती दिवसापासून तू माझी सेवा करते, हे मला कळत नाही असं नाही, मला माहिती आहे तू माझी सेवा करते. या सेवेच्या मोबदल्यामध्ये शबरी तुला काय लागतंय ते मागून घे. शबरीनं सांगितलं, नाही देवा, मागण्या इतकी मी मोठी झाली नाही देवा, काय मागावं तुमच्याकडे? मग मात्र त्या ठिकाणी विचार केला. साधू महाराज म्हटले, ऐक शबरी, तू मागत नाही ना, मी तुला सांगतो, एक दिवस तुझ्या जीवनात असा येईल की जगाचा मालक स्वतः तुला भेटण्याकरता येईल महाराज.
पण शबरीने विचारलं नाही किती वर्षाने येणार, किती तासाने येणार, किती मिनिटाने येणार, किती सेकंदाने येणार, नाही विचारलं शबरीने. साधू महाराज तिथून निघून गेले आणि त्या दिवसापासून शबरी भगवंताची वाट पाहायला लागली. ज्या मार्गाने भगवंत येणार तो मार्ग झाडलोट करून ठेवायचा, भगवंताच्या खायची व्यवस्था करायची, रोज बोरं गोळा करून ठेवायची ती शबरी. अनेक दिवसामागे दिवस गेलेत महाराज. तारुण्य घातलंय, संसाराचं वय घातलंय, शबरी म्हातारी झालीत महाराज, केस पांढरे झाले, कातडी गोळा झाली, शबरी कमरेत वाकली, तरी सुद्धा झाडलोट करायचं सोडलं नाही. माझ्या भगवंताला काही कमी पडायला नको. रोज शबरी भगवंताची वाट पाहत बसायचीत महाराज. माझा देव आत्ता येईल, नंतर येईल, डोळ्यानं भुरकं दिसायला लागलं महाराज. आणि एक दिवस असा आला की त्याच रस्त्यानं लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी चालत चालत येतात आणि तिथपर्यंत येऊन पोहोचले. पण शबरीला दिसेन असं झालं आणि त्या पाऊलाचा आवाज ऐकला आणि शबरी भगवंताला म्हणते, देवा आलास देवा, किती वेळ लागला रे देवा तुला यायला. आणि मग मात्र शबरीला भगवंताने विचारलं, शबरी तुला तर डोळ्यानं दिसत नाही, तुला कसं कळालं मी आलोय तिथे. आणि मग शबरीनं सांगितलं, देवा मीच नव्हती वाट पाहत, हा निर्जीव रस्ता सुद्धा तुझी वाट पाहत होता देवा, ही झाडं सुद्धा तुझी वाट पाहत होती, ही फळं फुलं पक्षी सगळी तुझी वाट पाहत होती. तुमचा पाऊल या रस्त्यावर पडला आणि मला एका सेकंदात कळालं, देवा तुम्ही माझ्यासाठी आलात, बरं झालं देवा तुम्ही माझ्यासाठी आलात. शबरीकडे पाहिलं, भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. किती भक्ती आहे शबरीची. शबरीकडे पाहिलं आणि देव म्हणतात, शबरी फार भूक लागली ग, काही खायला असेल तर दे ग शबरी. लक्ष्मणजी सगळं पाहतात. शबरी म्हणते, चला ना देवा कुटियामध्ये. कुटियामध्ये भगवान परमात्म्याला नेलं. एका मात्र पानामध्ये ती उष्टी बोरं गोळा केलेली भगवंताच्या हातामध्ये दिली. भगवंताने ती बोरं पाहिली दादा आणि खायला लागणार. तेवढ्यात लक्ष्मणजी म्हणतात, देवा खाऊ नका, ही कुणाची तरी उष्टी बोरं आहेत. आणि मग भगवंताने लक्ष्मणाकडे रागाने पाहिलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तू जरी माझा भाऊ असलात तरी देव आणि भक्ताच्या नात्यात बोलण्याचा अधिकार तुला नाहीये. हे घे, तू पण खा आणि मी पण खातो. लक्ष्मणाने मोठ्या भावाचा आदर केला, बोरं खायला सुरुवात केली. सगळी बोरं खाऊन झाली आणि मग परमात्म्याने हळूच विचारलं, शबरी ही जी बोरं मला दिलीस ती कुणाची उष्टी होती. शबरीनं सांगितलं, देवा तारुण्य घातलं, संसाराचं वय घातलं, म्हातारपणाचं वय आलं देवा. दररोज एकच नित्यनेम, रस्ता झाडायचा आणि तुम्हाला बोरं गोळा करून ठेवायची देवा. जे बोर तुरट लागलं ते फेकून द्यायची, जे बोर आंबट लागलं ते फेकून द्यायची, पण जे बोर गोड लागलं ते देवा तुमच्यासाठी जपून ठेवायची. भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. किती भक्ताने प्रेम करावं माझ्यावर. आणि मग शबरी मातेला विचारलं, शबरी मला सांग तुला काय लागतंय माझ्याकडनं, तुझी इच्छा काय आहे. शबरीनं सांगितलं, नाही देवा तुम्ही भेटला त्याच्या पलीकडे मला काय पाहिजे, काहीतरी माग शबरी. शबरीनं सांगितलं, देवा आता एकच इच्छा आहे की तुम्ही मांडी घालावी आणि तुमच्या मांडीवर मी डोकं ठेवावं, शेवटचा श्वास घ्यावा. जगाच्या मालकाने मांडी घातलीत महाराज, त्या मांडीवर शबरी मातेनं डोकं ठेवलंय आणि शेवटचा श्वास घेतला. भगवंताच्या मांडीवर शबरीला मरण यावं. शबरी किती भाग्यवान आहे. मला तुम्हाला हेच सांगायचंय की देवाचे मांडी आपल्याला मरण्याकरता मिळेल, आपण इतकं भाग्यवान नाही. निदान एवढं तरी भाग्यवान व्हा की माझ्या देवाचं नाम घेता घेता मरण आलं पाहिजे. तेवढं तर आम्ही करू शकतो ना. मग मृत्यू आपल्या हातात नाही आहे, पण मरताना काय करून मरायचं ते आपल्या हातात आहे. आपण ते ठरवलं पाहिजेत महाराज. कारण पुन्हा परत ही संधी नाही मिळणार आहे, कारण पुन्हा परत हा देह नाही मिळणार आहे. इथं येण्याकरता अनेक अट्टास केला, अनेक योनी पार केल्या. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मारा मानवाचा, मग लागे मारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, बघ लागे मानवाचा, बघ लागे मानवाचा.
कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा 84 लक्ष वेळी पार केल्या आणि मग हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला. सहजासहजी नाहीत महाराज, देवाने प्रयत्न केला हो तरी देवाला मिळाला नाही. खरं सांगू का, एक वर्ग असा आहे ज्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरा वर्ग असा आहे ज्यांना कळालाही आणि मिळालाही. तिसरा वर्ग असा आहे ज्यांना मिळाला पण कळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे ज्यांना कळाला पण मिळाला नाही. येतंय लक्षात तुमच्या? पहिला वर्ग आहे ज्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. त्याच्यामध्ये पशु सांगितले म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती. पशूंना काय माहिती पाप काय आणि पुण्य काय. आणि दादा, पशूंना जर कळालं असतं तर सगळी गाढवं वारीत दिसली असती. पण गाढव कधी वारीत येतं का? गाढव वारी करत नाही. डुक्कर कधी पंगत जीव घालत नाही, अजिबात नाही. कारण त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरा वर्ग असा आहे दादा, ज्यांना कळालाही आणि मिळालाही. ज्यांना कळालाही आणि मिळालाही त्याच्यामध्ये संत सांगितले त्यांना कळाला सुद्धा आणि मिळाला सुद्धा. तिसरा वर्ग असा आहे की ज्यांना मिळाला पण अद्याप कळाला नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन, यत देही घडे देवाचे भजन, यत देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे नाही कोठे, नाही कोठे. नाही कोठे, नाही कोठे. हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता, हरिमुखी गाता हर पाली चिंता. त्यांना कळालं सुनील महाराज, याच देही घडे देवाचे भजन. त्यांना वाटलं आता जर प्रमाण दिलं नाही दुसऱ्या प्रमाणाला गेलो तर, म्हणून त्यांनी पटकन मोकळे झाले देवना. याच देही घडे देवाचे भजन, याच देहाने घडणार आहे. ऐका जरा, मला सांगायचं एवढंच आहे की आपल्याला मिळाला पण अद्याप कळाला नाही. आणि का नाही कळाला सांगू का दादा? याच्यावर मी एकच उत्तर शोधून काढलं. कारण आपल्याला फुकटचा मिळाला म्हणून कळाला नाही. मला कधी कधी असं वाटतं की देवाने हा देह देताना, निदान किडनी देताना तरी 2-4 कोटी घ्यायला पाहिजे होते. तुमचं काय मत आहे? खरंच लिव्हर देताना तरी 4-5 कोटी घ्यायला पाहिजे होते. समजा आपण लिव्हर विकत घेतलं असतं ना, तर चुकून सुद्धा लोकांनी दारूच्या दुकानाकडे बघितलं नसतं. लोकांना माहीत आहे दारू पिल्यानंतर लिव्हर खराब होतो, तरी लोक पितात. का पितात? फुकटचं मिळालं ना म्हणून कळालं नाही. आईबापाने खूप प्रॉपर्टी कमवून ठेवली की मुलांना त्याची किंमत कळत नाही महाराज. म्हणून आपल्याला फुकटचा मिळाला म्हणून कळाला नाही. आणि शेवटचा वर्ग असा आहे ज्यांना कळाला पण मिळाला नाही. त्याच्यामध्ये देव आहे. देवाला हा कळाला पण मिळाला नाही म्हणून देवानं सुद्धा इथं येण्याची इच्छा केली. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. काय कमी आहेत स्वर्गामध्ये? जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूची, सगळे स्वर्गात. तरी सुद्धा त्या देवांना इथं यावं वाटलं. बरोबर आहे की नाही? त्याला इथं यावं वाटलं. पण या मृत्यू लोकात महाराज अनेक पशु आहेत, अनेक पक्षी आहेत, अनेक प्राणी आहेत, पण सगळ्यांच्या देहाची इच्छा देवानं केली नाही. का केली नाही? उत्तर सांगताय का? तुम्ही कधी बैल पाहिलाय का? बैल फॉरेनहून आलीत की काय सगळे? अरे साधं विचारलं मी, बैल पाहिलाय का? दुसरं काय बघितलं का सगळ्यांनी? हा, बैलात सुद्धा चांगला गुण आहे दादा. काय चांगला गुण आहे? बैलाला आपलं कळतं आणि परक कळतं. कळतंय ना तुम्हाला मला काय बोलायचंय? बैलाला आपलं कळतं आणि परक कळतं. त्या बैलापाशी स्वतःचा मालक जाऊ दे, ते खाली मान घालून उभं राहतं. पण परका माणूस आलात की शिंग हलवल्याशिवाय राहत नाही. बैलाला आपलं कळतं आणि परक कळतं. माणसासारखा माणूस येतो, ऐकताय ना तुम्ही? माणसासारखा माणूस आहे. परक्याची बाई येते, ती म्हणते बघा सगळं सहन करेल, पण तुमची आई 1 सेकंद सुद्धा सहन करू शकत नाही. आणि हा बैल
सॉरी हा माणूस परक्याच्या बाईचं ऐकतो आणि घरातल्या आईला बाहेर काढून टाकतो. मग बैलाला आपलं कळतं आणि परक कळतं, माणसाला कळत नाही. मग माणूस चांगला की बैल चांगला? बैल चांगला. पण तरी सुद्धा बैलाच्या देहाला देवाला यावं वाटलं नाही. उत्तर एक, बैलाला मोक्ष नाही. मग मोक्ष कुणाला आहे? आपल्या सगळ्यांना आहेत का? तुमच्यापैकी कुणाकुणाला आहे कुणाकुणाला नाही सांगता आहे का? तुमचे नावं मला काही माहीत नाही, पण तुम्ही घरी गेले की आरशात पहा आणि स्वतःला विचारा तुम्हाला आहेत की नाही. महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची. क्या बात है. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हातात मोक्ष आहे. घरी गेले का तुम्ही सगळे स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही देवाला आठवतात का? आणि देवाचं नामस्मरण जर तुमच्या मुखाला असेल तर तो मोक्ष बाकी ठिकाणी नाहीये. तो मोक्ष फक्त मृत्यू लोकात आहे. आणि तो मोक्ष, ती साधना, ते चिंतन करण्यासाठी देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. हे महाराज अभंगाच्या प्रथम. इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देह इहलोकीचा देह देह इहलोकीचा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देवईची ताती पाहे देवईची ताती पाहे देवईची ताती पाहे देवईची ताती पाहे इहलोकीचा देह देवईची ताती पाहे इहलोकीचा देह देवईची ताती पाहे धन्याभिधर्मालो 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 इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली, नाही मिळाला महाराज.
पण आपण इतके भाग्यवान आहेत की आपल्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. किती भाग्यवान आहोत. मृत्यू लोकही मिळाला आणि मृत्यू लोकात नरदेह सुद्धा मिळाला. तुकोबाराय म्हणतात त्याने इच्छा केली तरी त्याला मिळाला नाही. मग मी धन्य आहेत की मला हा देह मिळाला. का? कारण मी दास झालो. कुणाचं? प्रपंचाचं नाही. मग एकाच दास झालो. कुणाचं? हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य आम्ही जन्मालो, 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 हो धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आलो आलो, धन्य आम्ही जन्मालो, 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 दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे काय तुमच्या राहुरी तालुक्याने पुण्य केले माहीत नाही दादा. खरंच अशी माणसं या राहुरी तालुक्याला मिळालीत ना, तुम्हाला कुठं जायची गरज ठेवली नाही बरं का. सुनील महाराज स्वतः उत्तम प्रकारचे गायक आहेत, शिक्षक आहेत, मुलांना शिकवतात आणि आता उत्तम कीर्तन करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळा अभ्यास आहे. त्यांच्या आईवडिलांनी खूप मोठं पुण्य केलेलं असेल की तिन्ही मुलं उत्तम घडलीत महाराज. एवढं सोपं नाहीये. धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. खरंच अतिशय गोड. आणि आपल्या माणसाला आपण मोठं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. दुसरे डोक्यावर घेण्यापेक्षा आपण आपली माणसं डोक्यावर घेऊन नाचण्यात फार आनंद आहेत महाराज. आणि तुम्हाला एक सांगू, आपल्या माणसाची किंमत कधी कळते माहिती आहे का? जेव्हा आपली व्यक्ती निघून जाते ना, तेव्हा आपल्या माणसाची किंमत कळते महाराज. आज विचार करा, अख्खा महाराष्ट्र पोरका झालाय दादा, अजितदादा गेल्यामुळे. इथे पक्ष म्हणून नाही, माणूस म्हणून पहा. अरे कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची बाजू घेणारे एकच व्यक्तिमत्व होतं महाराज, ते म्हणजे आमचे अजितदादा. सोपं नाही आहेत. आज अजितदादा गेलेत म्हणजे विरोधी पक्षात असणारी सुद्धा माणसं रडतात. इतकं स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा आहे. गुरुवर्य आमचे सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, या महाराष्ट्रामध्ये
मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतरच लोक चांगलं म्हणतात, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. म्हणून आता तरी सावध व्हा, आपल्या माणसाची किंमत जिवंत असताना कळून घ्या, पुन्हा परत नाही. असो, खूप गोड चाल लावली महाराजांनी. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. धन्य आहेत आम्ही इथं जन्माला आलो, कारण आम्ही दास झालो. कुणाचं? बाकीच्यांचं नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता आम्ही फक्त त्याचंच दास झालोय, बाकीच्यांचं दास नाही. आता आमच्या आयुष्याचं साधन आहे की आम्हाला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये साधनही असलं पाहिजे आणि साध्यही असलं पाहिजे. साधन भगवंताचं चिंतन आहे आणि साध्य मोक्षाची प्राप्ती आहे. चिंतनाशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. आणि ज्याच्या जीवनात साधनही नाही आणि साध्यही नाही, त्याचा जन्माला येऊन काहीच उपयोग नाहीत महाराज. म्हणून साधन निश्चित करा तुमचं काय आहे आणि साध्य निश्चित करा. या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर आम्ही मोक्ष प्राप्त करू शकतो, पण मोक्ष काही सहज मिळू शकत नाही. त्याच्यासाठी साधन असणं गरजेचं आहे. आणि साधन काही अवघड नाही आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मोजन्मीचं पाप जाळण्याकरता आमच्या मुखाला साधन येणं अत्यंत महत्वाचं आहे. भगवंताचं चिंतन येणं महत्वाचं आहे दादा. काहींच्या जीवनात साध्यही नाही आणि साधनही नाही. एक जण काय झालं महाराज, बस स्टँडवर दोघं जण भेटले आणि भेटल्याच्या नंतर बस स्टँडवरची ओळख म्हणजे फार काळाची नसते, ती थोड्या वेळाची ओळख असते. दोघं जण भेटले, एकमेकाला विचारलं कुठं निघालात तुम्ही, त्यानं सांगितलं नागपूर. यानं नागपूरवाल्यानं विचारलं तुम्ही कुठं निघालात, ते म्हणलं मुंबई. तुम्ही मुंबईला चाललात का, ठीक आहे. तेवढ्यात नागपूरची बस आली. नागपूरवाला नागपूरच्या बसमध्ये बसला. पण झालं काय, ज्याला मुंबईला जायचं होतं ते सुद्धा नागपूरच्या बसमध्ये बसलं. ते नागपूरवालं म्हणे अहो मुंबईचं नागपूरचं भरपूर अंतर आहे, तुम्ही चुकीच्या बसमध्ये बसलेत. ते म्हणले जाऊ द्या, तुम्हाला काय करायचंय. अहो जाऊ द्या नाही, अंतर खूप आहेत, ही बस नागपूरला चालली, तुम्हाला मुंबईला जायचंय, खाली उतरा. ते म्हणलं उतरणार नाही. म्हणलं कारण, अरे बाबा नागपूरला गेलं तरी तेच करायचंय आणि मुंबईला गेलं तरी तेच करायचंय. त्यानं विचारलं काय करायचंय, हे म्हणलं नागपूरला गेलं तरी भिकच मागायची आहे आणि मुंबईला गेलं तरी भिकच मागायचे. साध्यही नाही आणि साधनही नाही. काही आले असेच आणि गेले असेच. म्हणून आपल्या जीवनामध्ये साध्य असावं आणि साधन असावं. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचं साधन एक आहे, मला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद, सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. हो सच्चिदानंद, सच्चिदानंद पदवी घेणे धन्य धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. वा वा वा, अतिशय छान हो विलास महाराज. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आमच्या आयुष्याचं साधन आहे की आम्हाला सदैव आनंदाची पदवी घ्यायची आहे आणि आनंदाने जगा. जरा खरं सांगू, काय नाही येत महाराज सोबत, आनंदाने जगून घ्या. खरं सांगते तुम्हाला, नामस्मरण करून घ्या, आनंदाने जगून घ्या. जगणं राहून जाईल, सगळ्यांचं करता करता तुमचं जगणं राहून जाईल. म्हणून आहे तो दिवस आनंदाने घाला, आहे तो दिवस भजनामध्ये घाला, आहे तो दिवस परमार्थामध्ये घाला. दुसरं काही येत नाही हो. कोण कधी जाईल खरंच कोणाला माहीत नाही. आता मी इथं बोलते, तुम्ही सगळे ऐकतात, पण जाता जाता परमेश्वराने ठरवलं, जाता जाता आपल्याला अटॅक आला पाहिजे. तुम्ही नाही म्हणू शकतात का? अधिकार आहे आपला? अजिबात नाही. जाता जाता त्याने ठरवलं आपल्याला अटॅक आला पाहिजे. तुम्ही म्हणू शकत नाही देवा अरे दुसऱ्याच्या वर्ष श्रद्धाला आलो, घरी एखादा चक्कर मारून येते मग नाही म्हणता येत. ने म्हणायला सुद्धा वेळ देत नाही महाराज. म्हणून जोपर्यंत आहात
तोपर्यंत सदैव आनंद माना महाराज, सदैव आनंदाची पदवी घ्या. खरं सांगते तुम्हाला, जाता जाता तुकोबाराय म्हणतात मी असाच जाणार नाही. मग मी काय ठेवून जाणार आहे? मात्र माझ्या पाऊल खुणांवर मी स्वर्ग ठेवून जाणार आहे. आणि खरंच तुकोबाराय तुमच्या आमच्यासाठी स्वर्ग ठेवून गेलेत. तू म्हणाल कोणतं स्वर्ग? ते स्वर्ग घ्यायचं नाही. तुकोबाराय जाता जाता आपल्या सर्वांसाठी स्वर्ग ठेवून गेले. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा ती आपल्या सर्वांसाठी स्वर्ग आहे दादा. हे स्वर्गच आहेत की नाही? गाथा वाचली ना दादा, जगण्याचं ज्ञान, वागण्याचं ज्ञान आणि मरण्याचं ज्ञान, याच्या प्रत्येक गोष्टीवर अभंग माझ्या तुकोबारायांनी लिहिले. कधीतरी गाथा वाचावं, कधीतरी ग्रंथ वाचा. आयुष्यातला वेळ असा वाया घालू नका. जेवढा वेळ मिळेल ना तेवढा परमार्थात घाला. म्हणून जाताना असंच जायचं नाही. जाताना तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, कारण कर्म चांगलं केलं की पुण्य होतं, पुण्य झालं की परमार्थ होतो, आणि परमार्थ झाला की शेवट चांगला होतो. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड करायचा असेल तर कर्म चांगलं करा, आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर पहिली गोष्ट जिवंतपणे आईबापाची सेवा करा. याच्यापेक्षा उत्तम कर्म या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही महाराज, कोणतंच नाही. आता येता येता आमच्या अजय दादाच्या माऊलीनं सांगितलं, ताई माझा अजय असा होता ना की गावातल्या कोणत्याच माणसाला दुखवलं नाही ताई, अजिबात नाही. माझा मुलगा माझ्या सोबत असायचा, शेतात कामाला गेली तरी मुलगा सोबत असायचा, डबा खायला सोबत असायचा, अख्खं गाव त्याला चांगलं म्हणायचं. आम्ही जरी या समाजात जन्माला आलो तरी माझ्या मुलाचं वावरणं अख्ख्या गावात होतं. आणि एक सांगू, अजय दादा गेले पण नुसते गेले नाही, चांगली पावती ठेवून गेले. तू म्हणाल कसं काय पावती ठेवून गेले? तुम्ही सगळे एकत्र येणं म्हणजे ती उत्तम जगण्याची पावती आहे दादा. हो, कोणी कुणाच्या ठिकाणी येत नाही. कधी कधी सुनील महाराज खूप मोठ्या माणसाचं दावं पाहतो, खूप मोठ्या माणसाचं श्राद्ध पाहतो, पण अख्खं गाव येईलच असं नाही. पण अख्खं गाव या अजय दादाच्या आज वर्ष श्राद्धाला आलं, याच्यावरूनच कळतं की त्या अजय दादाचं वागणं कसं असेल महाराज. खूप मोठं दुःख आहे आईबापाच्या जीवनातनं तरुण मुलगा निघून जाणं, खूप मोठं दुःख आहे. पण मी आईला आणि वडिलांना त्यांच्या एकच सांगेल महाराज, त्या आईला, या परिवाराला माझं एकच सांगणं आहे की दुःख मानू नका. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. तिथं पर्याय नाही आहेत महाराज. तुमचं आमचं जाणं ठरलेलं आहे, पण कमी आयुष्य जगलेत, पण कसे जगलेत हे महत्त्वाचं आहे. माणसं येतात, माणसं जातात, काही काही 99 वर्षाचे होतात आणि घरातले वाट पाहतात हे माणूस कधी मरल, त्याला काय अर्थ आहे? कमी आयुष्य असावं, थोडं आयुष्य असावं, पण गेल्यानंतर नुसते नातेवाईक नाही, अख्खं गाव रडावं असं माणसाने कर्म करावं महाराज. रोज येणाऱ्यांची संख्या खूप आहे, जाणाऱ्यांची संख्या खूप आहेत, पण वागणं असं होतं ना की अजय दादासाठी अख्खं गाव गोळा झालेत महाराज. काही माणसांच्या मृत्यूची वाट लोक पाहतात आणि काही लोक गेल्यानंतर हळहळ व्यक्त करतो महाराज. आपण एक लक्षात ठेवा, कधी कधी आपण म्हणतो एवढं चांगलं कर्म करून सुद्धा का बरं ॲक्सिडेंट व्हावा? मृत्यू प्रत्येकाचा लिहून ठेवलात महाराज. कोण कुठे जाणार, कसं जाणार हे फिक्स झालेलं आहे. पण आज या जाधव परिवाराकडनं एक गोष्ट खरंच अख्ख्या नातेवाईकांनी घेण्यासारखी आहे. आज फार मोठा दुःखाचा प्रसंग आहे, पण त्या आईबापाच्या जीवनात एकच आहेत की ताई आमचा मुलगा चांगला होता, आमचा मुलगा वागता होता, आमचा मुलगा उत्तम होता, पण त्याचा शेवटचा सोहळा आणि त्या सोहळ्याला आम्ही काही कमी पाडणार नाही. असे आईबाप सुद्धा यायला खूप मोठं भाग्य लागतं महाराज. हा शेवटचा सोहळा इतका आनंदाने होतोय. अजय दादाला सुद्धा आनंद झाला असेल की माझ्या वडिलांनी, माझ्या जाधव परिवाराने हा सोहळा उत्तम केला. काही लोक म्हणतात घरातला तरुण मुलगा गेलात की वर्ष श्राद्धाला कीर्तन करावं की नाही. माझं तर 100% म्हणणं असतं की तुम्ही कीर्तन कराच. तुम्ही का करा? कारण तो आत्मा आपल्यामध्ये विलीन आहे. तुम्ही ज्या ज्या प्रकारचं दान करतात, तो सोहळा जितका आनंदाने करतात तेवढं त्याच्या प्रवासाला गती उत्तम प्राप्त होत असते. म्हणून हा सोहळा शेवटचा आनंदाने केला पाहिजेत महाराज. म्हणून या जाधव परिवाराने सगळ्या प्रकारचं दान इथं केलेत ना महाराज. पहिलं दान केलंय पिंडदान, उत्तम केलं. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फिटण्याकरता जाधव परिवाराने पहिलं दान केलं पिंडदान. दुसऱ्या क्रमांकाचं दान इथं ठेवलंय, त्याचं नाव आहे ज्ञानदान. कीर्तन, प्रवचन, कथा वर्ष श्राद्धाला असलीच पाहिजेत महाराज.
माझंच ठेवा असा माझा आग्रह नाही, पण कुणाचे ठेवा. का ठेवा? कारण एक लक्षात ठेवा, 12:30 ते 1:45 मात्र त्या ठिकाणी 1:45 पर्यंत तुम्ही नैवेद्य ठेवू शकतात. नैवेद्य ठेवण्याची वेळ आहे 1:45 पर्यंत. आणि समजा कीर्तन जर नसतं तर तुम्ही 11 वाजताच नैवेद्य ठेवून जेवायला बसले असते, पण नाही, कमीत कमी 11:30 ते 1:45 वाजेपर्यंत नैवेद्याची वेळ असते आणि तो नैवेद्य वेळेतच ठेवला पाहिजे. त्याच्याकरता कीर्तन असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून या जगाला काहीतरी शिकायला मिळणं हे फार मोठं दान आहे. म्हणून 2ऱ्या क्रमांकाचं दान ज्ञानदान आणि 3ऱ्या क्रमांकाचं दान वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलंय, ठेवलंय त्या परिवाराने, त्याचं नाव आहे अन्नदान. आता जाधव परिवार मला विचारेल, ताई आम्ही पिंडदान केलं, आम्ही ज्ञानदान केलं, आम्ही अन्नदान केलं, पण आम्हाला काय मिळेल? ऐका सगळ्या परिवारातल्या माणसांनी, तुम्हाला काय मिळेल? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. पितरांचे आशीर्वाद मिळत असतात. घरातून गेलेली व्यक्ती ती आपल्यासाठी पित्र म्हणून असतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. कारण जीवन जगत असताना देवाच्या आशीर्वादाबरोबर पितरांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात आणि त्या पितॄंनी आपल्याला आशीर्वाद द्यावे याच्याकरता वर्ष श्राद्धाचा सोहळा तुम्हाला उत्तम करता आला पाहिजे. तिथं कंजूशी करायची नाही. वर्ष श्राद्धाला तुम्हाला जितकं दान करता येईल तेवढं दान करायचं, पण वर्ष श्राद्धाच्या दिवशी कोणाचंच दान घ्यायचं नाही. कोणी टॉवेल टोपे आणले असेल तर अजिबात घ्यायच्या नाही. कोणी साडी पातळ आणली असेल, दुखवटे आणले असेल तर अजिबात घ्यायचे नाही. का घ्यायचे नाही? तुम्ही जर दुखवटे घेतले तर केलेलं दान सगळं वायाला जात असतं महाराज. म्हणून कोणाचंही दुखवट स्वीकारायचं नाही. उलट आजच्या दिवशी या जाधव परिवाराला जितकं दान करता येईल तितकं दान करायचं. आणि खऱ्या अर्थी या जाधव परिवारानं हे दोन्ही दान अत्यंत उत्तम केले. 3रंही दान या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून माणूस जात असतो, पण त्याची विधी व्यवस्थित करणं हे आमचं कर्तव्य आहे. कर्म चांगलं करायचंय, आई वडिलांचा सांभाळ करा. कर्म चांगलं करायचंय, हिंदू धर्माचं पालन करा. कर्म चांगलं करायचंय, गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आयुष्य फार सुंदर आहे. वारी सुरू करा. महिला मंडळ, तुम्हा सगळ्यांना माझं सांगणं आहे, गावात सप्ताह बसला ना, कीर्तनाला जा, वर्गणी द्या. याच्याही पलीकडे महिन्यातनं एक वारी सुरू करा. नाही तुम्हाला आमच्याकडं निवृत्तीनाथांकडे यायला खूप वेळ लागतो ना, मग तुम्ही नेवासाची वारी सुरू करा. जिथं तुमच्या गावाच्या आजूबाजूला जे जे आहेत मग तिथं तुम्ही तुमची वारी सुरू करा. परमेश्वराचं दर्शन महिन्यातनं एकदा तरी घेतलं पाहिजे. एकादशी व्रत करा. सगळ्या महिला कराल ना तुम्ही? ही खरी माझ्या कीर्तनाची पावती राहील. जे एकादशी धरत नसेल त्यांनी आतापासून एकादशी धरायला सुरुवात करा. गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंध लावा. खरं सांगू तुम्हाला, एक स्पष्ट बोलू, 2032 पर्यंत जी जी माणसं परमार्थ करतील तीच वाचतील. आणि 2032 पर्यंत तुम्ही खाऊन पिऊन मजा मारली की मरावं लागेल. कोरोनाचा काळ आला होता ना, तसा 2032ला एक काळ येणार आहे. त्याच्या आधी गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा. मरायचं प्रत्येकाला आहे, असं मरा की सगळे आपल्याकरता रडले पाहिजे. त्या मरणाला अर्थ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी असाच जाणार नाही, स्वर्ग ठेवून जाईल. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पावटले, तुका म्हणे पावटले, तुका म्हणे पावटले, तुका म्हणे पावटले. करू स्वर्गीचे निशाणे, करू स्वर्गीचे निशाणे धन्य
दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे पावटणी करू स्वर्गाची निशाणी तुकोबाराय म्हणतात. जाताना असंच जाणार नाही, पाऊल खुणांवर स्वर्ग ठेवून जाईल. आपल्या सगळ्यांना सुद्धा असंच जायचं नाही. मग काय करायचं आहे? तर एका हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज बघा, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त सर्वांनाच ज्ञात आहे. तरी देखील कैलासवासी अजय गोविंद जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. यांना आपल्यातनं जाऊन वर्ष होते. त्यांच्या पाश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांच्या आईवडील सौभाग्यवती कमलश्री गोविंद रावसाहेब जाधव,
त्याच पद्धतीनं सौभाग्यवती अलका श्री केशव रावसाहेब जाधव त्यांची चुलती चुलते. त्याच पद्धतीनं श्री अक्षय गोविंद जाधव त्यांचे बंधू, सौभाग्यवती वर्षा शंकर बर्डे त्यांची बहीण, सौभाग्यवती अश्विनी सागर माळी त्यांची बहीण, श्री अरुण केशव जाधव त्यांचे चुलत भाऊ, श्री अनिल केशव जाधव त्यांचे भाऊ, हा समस्त जाधव परिवार, या परिवारानं आज या ठिकाणी गोड असा कीर्तनासारखा कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम या जाधव परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. दादा, खूप उत्तम कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा कार्यक्रम आहे. कारण या जाधव परिवाराने उपक्रम अतिशय गोड आहेत. सुनील महाराज, प्रत्येकाला शॉल देण्याच्या ऐवजी प्रत्येकाला भजनी मालिका दिली. उत्तम उपक्रम आहेत, फार महत्त्वाचा उपक्रम आहे. लक्षपूर्वक ऐका, किती महत्त्वाचं आहे. आणि काही द्यायचं कीर्तनकाराला आणि अनेकांना काय द्यायचं, ते एक झाड दिलंय की जेणेकरून तुम्ही जर वृक्ष लावलं तर त्या वृक्षापासून अनेकांना फायदा होईल, अशी वृक्ष वाटप देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत. हा परिवार तसा परिस्थिती नाजूक आहे, गरीब परिस्थिती आहे, पण तरीसुद्धा या परिवाराने अतिशय उत्तम उपक्रम राबवलेला आहे. आईसाहेब, तुम्ही या मुलाचं श्राद्ध करून लोकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. जाधव परिवाराने खरंच आदर्श ठेवलेला आहे. म्हणून असा परिवार प्रत्येकाला मिळावा अशी मी खरंच प्रार्थना करते. आणि खरं तर अजयदादाचं वागणं मी मगाशीच बोलून गेले. अत्यंत सुस्वभावी, गुणी, अत्यंत संयमी, अगदी सज्जन आणि गावातल्या प्रत्येकाशी व्यवस्थित बोलणं, संयमाने बोलणं, असं वावरणं त्या मुलाचं होतं. आईवडिलांना खूप मोठं दुःख झालंय, पण आज हा सोहळा या जाधव परिवाराने या ठिकाणी ठेवला आहे. म्हणून समस्त जाधव परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. याचं कारण आहे, कीर्तन ठेवायला भाग्यवान असावं लागतं, ऐकणारे भाग्यवान लागतात, सांगणारे भाग्यवान लागतात. ज्यांनी निमंत्रित केलं तो समस्त जाधव परिवार, आदरणीय आमचे गरुड दादा, त्यांच्याकडनं हे निमंत्रण आलं. खरं तर निमंत्रित करणारे सुद्धा भाग्यवान लागतात. ज्या माऊलीच्या निमित्ताने इथे कीर्तन होतं तेही भाग्यवान होते असं म्हणायला हरकत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, परमात्मा देखील त्याची वाट पाहत असतो. पुनश्च एकदा या समस्त जाधव परिवाराचं ऋण व्यक्त करते. कैलासवासी अजय गोविंद जाधव यांना भगवान परमात्मा चिरशी शांती प्राप्त करून देव, ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. तसंच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं आणि मात्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी अजयदादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या कार्यक्रमाला ज्यांची गोड साथसंगत लाभली, आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य, आमचे महाराष्ट्राचं भूषण असणारं वैभव वारकरी संप्रदायाचं असं म्हणायला हरकत नाही. खरं तर त्यांच्या मृदुंगाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय असे असणारे आमचे अनिलजी महाराज टेकुडे, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपल्याच परिसराचं भूषण आहेत. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, सुंदर आवाज आहेत, संगीत विशारद आहेत असे असणारे आमचे विलास महाराज, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य सुंदर कीर्तन करतात, प्रवचन करतात. आपल्याच परिसरामधले नावाजलेले असणारे नवे नवे या कुटुंबाचं नाव खूप मोठं आहे, अख्खा महाराष्ट्र ओळखतोय असे असणारे आदरणीय आमचे सुनीलजी महाराज पारे, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. अनेक ठिकाणी फिरत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2 कार्यक्रम असो, 3 कार्यक्रम असो, माझ्या समवेत कायमस्वरूपी असणारे आदरणीय हरिभक्त परायण गोड ज्यांचं गायन आहेत असे असणारे आमचे विशालजी महाराज नन्नवरे, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सगळं भजनी मंडळ खूप गोड साथ केली, आपण आपल्या सर्वांचंच ऋण व्यक्त करते. कधी कधी एक विनेकरी नसतात, इथं 2-2, 3-3 विनेकरी आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. चोपदार अतिशय छान, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या तुळशीवाल्या ताई, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. हार्मोनियम वादक, त्यांचंही छान, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं अगदी साऊंड सिस्टीम बऱ्यापैकी आपण ऑपरेटिंग केली, आपलंही मनापासून. खरं तर मला अडचण माहिती आहे, कारण पत्र्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येत असतो, पण तरीसुद्धा आपण बऱ्यापैकी प्रयत्न केले, तुमच्या प्रयत्नांना यश आलं म्हणून कीर्तन परिपूर्णत्वाला गेलं, म्हणून आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय गावडे महाराज, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण माझे पतिदेव सतीजी महाराज जगताप, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे बंधू अमोलभाऊ उकारडे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे आप्पासाहेब पवार, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर ज्यांचं विशेष रूपाने माझ्यावर बहिणीवत प्रेम आहे असे असणारे आमचे आढाव डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या परिसरात कुठे यायचं म्हटलं की मी त्यांच्याकडे पहिलं जात असते.
आणि म्हणून रात्री पण जरा दूरचा प्रवास होता महाराज. संभाजीनगरला होते. डॉक्टर साहेबांना कळालं मी संभाजीनगरला आहे. त्यांनी फोन केला, ताई घरी जाऊ नका, आता डायरेक्ट मानुरीला या. म्हणून मी रात्री 3 वाजता इथे पोहोचली. कारण एक हक्काचं ठिकाण, वारकऱ्यांचं हक्काचं ठिकाण असणारं घराणं म्हणजे आमचा आढाव परिवार. त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. दादा गेली 2 तासापासून आपण शूटिंग करतात. यूट्यूबला जाणार आहेत का माऊली? HD यूट्यूबचा चॅनेल आहेत आपला. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, व्यवस्थित टाका. काही एखादी लिंक तुम्हाला चुकीची वाटत असेल तर काढून टाका. त्याचा परिणाम मी भोगलाय. काही चुकीचं बोलत नाही कीर्तनकार, पण ती लोक तेवढंच कट करतात, क्रॉप करतात. तुम्हाला नाही बरं का, तिकडे माझ्या भोवती प्रसंग घडला म्हणून सांगते. अनिल महाराज, आता सध्या लोकांना धर्माचं नाही पडलं, जातीपातीचं पडलं. हे महाराज जातीवर बोलले, ते महाराज जातीवर बोलले. आणि इतकं सोपं वाटतं का तुम्हाला जातीपातीवर बोलणं? नाही हो, तुम्ही आम्ही आपण सगळे एकच आहोत हे लोकांना कधी कळणार आहे? जातीपातीचंच राजकारण करत बसलो तर धर्माला फार मोठी ग्लानी आहे. म्हणून धर्मासाठी लढा, जातीसाठी नाही. आपण सगळे एकच आहोत ही भावना माझी आहे. फक्त यूट्यूबला टाकत असताना व्यवस्थित टाका, की जेणेकरून आमच्यासारख्यांना त्रास नाही झाला पाहिजे. कारण वेडे लोक आहेत हे कमेंट करणारे लोक, हे काही संप्रदायातले नाही, नास्तिक लोक आहे. कुणाला काय कमेंट करतील सांगता येत नाही. म्हणून फार विचित्र प्रसंग आहेत महाराज. आज विचार करा, इंदोरीकर महाराज अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन करत फिरतात. त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलीचं लग्न करायचं की नाही, साखरपुडा करायचं, ते काही लोकांना विचारून करतील का? अरे त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, ते करतीलच ना. तुम्हाला काय अडचण आहे? एवढाच साखरपुडा केला आणि तेवढाच केला. ते फक्त म्हणतात कर्ज काढून करू नका, याच्यात चुकीचं काय? पण लोक हातपाय धुवून कीर्तनकाराच्या मागे लागलेत, काही कळत नाही. म्हणून फार अडचणी येत असतात. आपण उलट एकमेकाला सांभाळलं पाहिजे, आपल्या धर्मासाठी आपण जागं राहिलं पाहिजे. असो दादा, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय गोरडे दादा, तुमचंही गरुड दादा, तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सर्वांचं ऋण व्यक्त करून सर्वांना एक विनंती करते, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करा. ज्यांना आहे त्यांनीच करा, शाबास. ज्यांना एक आहेत त्यांनी सुद्धा करू नका. आपण सर्वजण मिळून विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं गोड भजन करू. निवृत्तीराया माझा निवृत्तीराया, निवृत्तीराया माझा निवृत्तीराया, निवृत्तीराया माझा निवृत्तीराया, निवृत्तीराया माझा निवृत्तीराया. आळंदी निवासी माऊली बोली निवृत्तीराया, आळंदी निवासी बोले निवृत्तीराया, निवासी काका बोले निवृत्तीराया, सासवड निवासी काका बोले निवृत्तीराया, आदिशक्ती उंदाई बोले निवृत्तीराया, आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्तीराया, 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 निवृत्तीराया माझा निवृत्तीराया, निवृत्तीराया माझा निवृत्तीराया, निवृत्तीराया माझा निवृत्तीराया. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे विडे वा पुढे वगैरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही विचारी अधिकार क्षमा पराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज